हॅलो नमस्कार, मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही परत कुठेतरी निघालो आजच्या वीकेंडला। गावी जायचं आहे आणि कशासाठी जायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्या अगोदर ना तुम्ही कालचा ब्लॉग बघितला का दीपपूजनचा, तर तो नक्की एकदा बघा, म्हणजे या अगोदरचा ब्लॉग नॉट कालचा। आणि त्याच्या आधी मी आंबे व्हॅली पार्ट 1 तुमच्यासोबत शेअर केला आहे, सो नसेल बघितला तर प्लीज एकदा तो पण बघा। आणि लवकरच मी तुमच्यासोबत आंबे व्हॅलीचा पार्ट 2 पण शेअर करेल। आता माहीत नाही हा जो आजचा ब्लॉग शूट करते हा आधी येईल की तो आधी येईल, सो बघूया, जसं जमेल तसे मी अपलोड करेल। पण आपले ब्लॉग डेली बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चलो से बाय, से बाय, आरेंज तू कुठे चाललाय? आरेंज तू कुठे चाललाय? आर्यंश लिफ्ट का प्रेस करतो बेटा? आर्यंश आपण आज कुठे चाललोय? आपण कुठे चाललोय आर्यंश? आपण कुठे चाललोय? मामाच्या घरी। येस, तर आम्ही चाललोय माझ्या माहेरी। आणि तिकडे म्हणजे आत्ता काहीच आमचा प्लॅन नव्हता जायचा, पण जे माझे काका काकी आहेत तर ते गावी येणार आहे आणि त्यांना जायचं आहे US ला 2-3 महिन्यांसाठी। 2-3 नाही म्हणजे जास्त, मला वाटते 4 महिन्यांसाठी वगैरे त्यांना जायचं आहे। त्यामुळे मग त्यांची पण भेट होईल आणि त्यांनी स्पेशली आर्यांशला भेटायला बोलवलंय, हो ना आर्यांश? मोठी आजी बोलली की आर्यांश तर मला विसरून जाणार। तसा व्हिडिओ कॉल वगैरे होतच असतो आमचा, पण मग तरी प्रत्यक्ष भेटणं थोडंसं वेगळं असतं, हो ना बेटा? ए बेटा, तुला भेटायचं का मोठ्या आजी आणि मोठ्या बाबांना? नाही भेटायचं? बापरे, मग आता आजी तर केवढा टॉयज आणणार आहे, मग देणारच नाही तुला। सो त्यांना भेटण्यासाठीच आम्ही तिकडे चाललोय आणि आता ऑन द वे आम्हाला आदितीला पण घ्यायचंय, आदिमाऊला पण घ्यायचंय। हो नीट बस, अप अँड डाऊन आहे। चलो काकी नाही विचार किती वाजले, आपल्याला किती वाजता निघाले? 8-8:30 ला निघाले का असं टाक ना, नको जाऊ दे, घेतील आता। कुठे गेली आदिमाऊ? हरवली का? हा तिकडे तिकडे। एंट्री नाही मिळणार, वास सुटेल ना। आर्यांश, कोण आलंय आपल्या सोबत? कोण आलंय? आदिमाऊ आली? आदिमाऊचं सॉन्ग बोल ना, सॉन्ग बोलून दाखव ना आदिमाऊचं। सिंधुदुर्गला पाणी नव्हतं साठलं? नाही, बोल ना बेटा। तिकडे तर झालाच नाही वाटतं, इकडे सकाळ पहाटे खूपच पाऊस होता। इकडे सारखा पाऊस चालू आहे ग सकाळपासून, मध्ये थोडासा उघडतोय पण सकाळी तर खूपच होता। काल पण दिवसभर आमच्याकडे पाऊस होता, आज पण सारखाच चालू आहे। मामाला कॉल कर, प्रतीक मामाकडेच चाललोय आपण। तू आदिमाऊशी बोलला का? आपण तुला हर्षू मामा आवडतो। पहिले आत्या आजीच्या घरी जायचं आपल्याला आदिमाऊला सोडवायला, हो ना? तू माऊशी बोललाच नाही बच्चा, बोल ना माऊ सोबत। मला स्टोरी सांग ना भूताची। माऊला भूताची स्टोरी सांगा। आता बघ कसा चालू आहे तोंड। सांग काय झालंय तुला? मग जय म्हणतो खरंच काय नाही, आणि मग भूत येतं, मग तो काय करतो? असं करतो आणि मग त्याच्यानंतर काय करतो? तो म्हणतो दुसऱ्याची कांती ही तुटली, जातो मी। आता आठवण झाली एकदम, काय काय सांगू असं त्याला असं वाटतं आता मी हिला काय सांगू, एंड सांगू की स्टार्ट सांगू? इथे बस, इथे बस। मग बोलते तो मग काय करतो?
तर आर्यन्सच्या अशा मस्त स्टोरीसोबत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला जी काय आहे ना ती सुरुवात केली होती. पण ऑन द वेज हे कैलास मिसळ लागतं, जे की आमचं खूप जास्त फेवरेट आहे. म्हटलं पुढे कुठे ब्रेकफास्टसाठी थांबण्यापेक्षा आपण इथेच ब्रेकफास्ट करून घेऊया, कारण तर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त आमची मिसळ एन्जॉय केली, जी की आमची खूप जास्त फेवरेट आहे. तर बाहेर मस्त पाऊस पण पडत होता आणि क्लायमेट जे आहे ना तर ते खूप कूल झालं होतं. आणि असंही आर्यन्सला नेहमीच ट्रॅव्हलिंगमध्ये झोप येते, सो आम्ही त्याचे जे काही गोधडी, ब्लँकेट आणि पिलो आहे तर ते सोबतच कॅरी करतो, जेणेकरून त्याची छान झोप होईल. तर इथे आता आर्यन्स मस्त झोपला होता आणि मी मागे बसली होती त्याला झोपी लावण्यासाठी, कारण त्याचं चालू होतं की तू माझ्याजवळ ये. सो त्याला झोपवली आणि मलाही मस्त झोप लागली. त्यानंतर बघा बाहेरचं खूप छान व्ह्यू दिसत होता, कारण मस्त पाऊस पडत होता, डोंगर वगैरे, आणि असा इतका छान व्ह्यू आम्ही एन्जॉय करत करत पोहोचलो होतो संगमनेरमध्ये. तर इथे माझ्या दोन्ही आत्या राहतात आणि आम्ही सुरुवातीला चाललो होतो छोट्या आत्याकडे, आदितीच्या घरी. सुखरूप पोचली ना आदिती तुझ्या घरी? कशी झाली राईड? तर असंच आमच्या दोघींचा टाईमपास चालू होता. तर आम्ही पोचलो होतो छोट्या आत्याकडे आणि फॉर्च्युनेटली तिथे मोठी आत्या आली होती आणि दोघींची पण भेट आमची इथेच झाली. कारण असा विचार केला होता की चला आता मोठ्या आत्याच्या घरी नको जायला, पण इथे ना माझी आजी आली होती. तर ती इथे 1 महिन्यापासून जवळपास आली आहे, कारण चेंज म्हणून थोडंसं, त्यामुळे मग ती इथे आली होती आणि इथे आदितीचा आजीच्या काठीसोबत मस्त टाईमपास चालू होता. आणि इथे दोघी आत्या मिळून आमच्यासाठी जेवण बनवत आहेत. तर आम्ही त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की जेवणामध्ये जास्त काही बनवू नका, पण नेहमीप्रमाणेच त्या काही आमचं ऐकत नाही आणि जेवणामध्ये भरपूर सारे पदार्थ असतात. कारण काय होतं, आमचे भरपूर राऊंड होतात, म्हणजे पुण्यावरून गावाला जाताना असो किंवा गावावरून पुण्याला जाताना, तर आम्ही या दोघींकडे आवर्जून जात असतो यांना भेटायला आणि ह्या कधीच आम्हाला बिना जेवल्याचं जाऊ देत नाही. त्यामुळे मग प्रत्येक वेळेस जेवायला जायचं आम्हाला काही बरोबर वाटत नाही. पण आत्यांचं प्रेम काहीतरी वेगळंच असतं. तर तुमच्या पण आत्या अशाच आहेत का, हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि इथे आता आमच्या हर्षू मामाचा थोडा टाईमपास चालू आहे. हे पाणी भरल्यावर वाजतं ना? अच्छा. आणि विदाऊट पाणी एवढा नाही आवाज येत ना, वेगळाच येतो काहीतरी. दाखवते असं, दाखव ना जरा. तर आजसुद्धा या दोघींनी भरपूर मेन्यू बनवले होते आणि पाऊस पडत होता म्हणून मग त्यांनी भजी पण बनवली होती. छान वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आहेत तर ते पापड पण तळलेले होते. आणि त्याचबरोबर ना इकडे आर्यन्सचा बघा कसा टाइमपास चालू. काय लावले हर्षू मामाने मोबाईलवर? खूप दिवसांतून कार मूवी बघतोय ना आर्यन्स. आम्ही टीव्हीच बंद केला अरे. असं मोबाईलवरतीच थोडंफार 10-1 मिनिट लावून देतो, नाही काय म्हणत. तर बघा इथे मामा लोक जे आहेत ना तर ते मुलांना बिघडवायची कामच करतात असं वाटतं. पण ना तो हर्षू मामा म्हणत होता की अगं त्याला बिलकुल मोबाईल बघायची सवय नाही आहे. सो मला पण खूप कसं तरीच वाटतं, त्यामुळे बघू दे त्याला थोडा वेळ. आणि आता आम्ही रिसेंटली टी व्ही पण बंद केला आहे, कारण तो खूप जास्त टी व्ही बघायचा मोबाईलपेक्षा, त्यामुळे. आणि मग थोडाफार कधीतरी आम्ही मोबाईल देतो, पण हळूहळू मग तीच सवय मुलांना होऊन जाते. आणि इथे आम्ही छान सगळ्यांनी मिळून जेवण एन्जॉय केलं. तर इथे बघा हर्षू मामाने आजीला थोडेसे जे आहेत ना तर जुने गाणे वगैरे आहेत त्यांचे, जात्यावरचे म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या ओव्या वगैरे असतात, तर ते तो तिला म्हणायला लावत होता. आणि त्याचसोबत एक छान आठवण पण आपल्यासोबत राहते. तर त्याने इथे आजीला ना सई बाई ग बाई हे गाणं बोलायला सांगितलं होतं, कारण पूर्वी ती खूप छान गायची जेव्हा तिच्यामध्ये एनर्जी वगैरे होती. पण आता ती भरपूर म्हातारी झाली आहे, त्यामुळे आता तेवढा तिचा आवाज वगैरे काही निघत नाही. तरी पण नातवांच्या हट्टामुळे तिने तेवढा तरी ट्राय केला आहे. आणि हे जे गाणं आहे ना तर ते आमच्याकडे लग्नांमध्ये बोललं जातं. जेव्हा हळद फोडण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेस स्पेशली सगळ्या बायका मिळून माईक वगैरे लावतात आणि त्या माईकवरती हे गाणं बोललं जातं, त्यामुळे ऐकायलाही खूप छान वाटतं. तर बाजूच्या आवाजामुळे ना आजीचं गाणं काही नीट ऐकायला आलं नाही, सो म्हटलं परत कधीतरी रेकॉर्ड करू. काय बोलतात पण याला? पविता. पविते बनवतोय मी देवाचं एक. काय जेवत? त्याला पविता म्हणता. पविता म्हणता, पविता. ते कुठलं ते देव मंदिरात द्यायचंय त्याला. मंदिरात मामा काय बनवतोय?
परत केली का सुरुवात? हे नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवाच्या गळ्यात घालणार ना? अच्छा. तर इथे ना हर्षू मामाचा पविते बनवायचं काम चालू होतं आणि पहिल्यांदाच तो हे सगळं बनवत होता आणि आम्ही पहिल्यांदाच हे सगळं बघत होतो. पण त्याला ना देवाचं जे काही काम आहे ते करायला खूप आवडतं आणि तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात देणार होता देवाच्या गळ्यात घालण्यासाठी. तर आम्ही दुपारी 1 वाजताच पोहोचलो होतो आणि काका काकी पण त्याच वेळेस पोहोचणार होते. पण त्यांना ना त्या दिवशी खूप जास्त ट्रॅफिक लागलं, त्यामुळे मग त्यांना पोचायला अगदी 4 वाजले. मग ते आले होते, त्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही इथे सगळे मस्त गप्पा करत होतो आणि खूप काही इंटरेस्टिंग पण गप्पा चालू होत्या आणि सगळ्यांना भेटून छान वाटलं. तर आत्ता निघायची वेळ झाली होती, कारण बराच वेळ गेला, 2-2.5 तास गेले आणि एकच दिवसासाठी आपण गावी जातो, त्यात मग आता सगळीकडे फिरावं पण लागतं, त्यामुळे तेवढा टाईम पण भेटत नाही. पण आता इथे आजी आली होती, त्यामुळे मग थोडासा जास्त टाईम स्पेंड केला आणि आता खरं तर आम्ही निघणार होतो घरी जाण्यासाठी. पण तेवढ्यात जी काही मोठी आत्या आहे ना, तर ती बोलली की चला आता इथपर्यंत आले तर माझ्या पण घरी चला. आणि आम्ही नेहमी दोघींकडे पण जातो, पण ह्यावेळेस म्हटलं तर तू इथे भेटली आहे, पण मामा वगैरे बाकी मुलं आत्याची काही भेटली नव्हती. सो ते पण सगळे होते तिथे आणि त्यांना सगळ्यांना भेटलो, कारण परत म्हटलं की काका काकींची काही लवकर भेट होणार नाही, त्यामुळे आमचं तसं होईल मध्ये गणपतीत वगैरे येणं. तर सगळ्यांना भेटलो आणि आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर आम्ही आमच्यासोबत हर्षू मामाला पण घेतलं होतं, कारण मी म्हटलं चला अजून थोड्या एक्स्ट्राच्या गप्पा होतील आणि आर्यनला पण हर्षू मामा स्पेशली खूप आवडतो, त्यामुळे मग आम्ही म्हटलं की चल आमच्यासोबत आजच्याच दिवस, कारण उद्या परत रिटर्न येणार आहोत, त्यामुळे मग तुलाही परत ड्रॉप करता येईल. सो तो पण आमच्यासोबत आला आहे. आणि इथे आर्यंश त्याला सांगत होता की काय बोलायचं व्लॉगमध्ये, कारण आर्यंशला थोडीफार सवय झाली आहे नेहमीची, सो तेच तो हर्षू मामाला सांगत होता. तर रात्री घरी यायला खूप जास्त उशीर झाला होता, त्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट केला नाही, खूप थकलो होतो त्यामुळे. आणि इथे ना आता सकाळ झाली आहे, तर आम्ही मस्त झोपेतून उठून खाली आलो आहे आणि आर्यंश आणि मामाचं नेहमीप्रमाणे दोघांची मस्ती चालू झाली. कारण मामा लोक ना खूप खोडकर असतात, कारण आमचा मामा तरी म्हणजे सारखी आर्यनची खोड्या करतो. जर तुम्ही आपले जुने ब्लॉग बघितले असतील तर त्यात पण मी दाखवलं होतं की मामा आणि आर्यनची खूप भांडणं चालू असतात. तर इथे ना आर्यंश त्याला विचारत होता की मामा मी तुझ्या घरी थांबू का? तर तो तिकडून त्याला म्हणतोय की नाही थांबायचं. तर आर्यंशला लगेच राग येतो आणि मला सांगतो की बघ तो मला नाही म्हणतोय. तर इथे आमच्या हर्षू मामाचा ब्रश चालू होता आणि इकडे काकी आमच्या सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवते. तर ब्रेकफास्टमध्ये सिंपल असे पोहेच बनवते, कारण काकी ब्रेकफास्ट बनवते तोपर्यंत मग मम्मी दुसरे जे काही कामं आहेत तर ते आवरत असते. आणि ही आमच्या आजीची रूम आहे. आजी सध्या आत्याकडे आहे, त्यामुळे मग रूम एकदम शांत शांत वाटत होती, नाहीतर मग आजीचा नेहमीचा आवाज चालू असतो घरात. टॉमीच्या आई एवढे लाल का झाले रे? टॉमीचे डोळे बघ ना किती लाल झाले, एकदम रेड रेड आहे. टॉमी तर हा आहे आमच्या मामाचा टॉमी आणि त्याला मी जेवढं प्रेमाने आवाज देत होती ना, तर त्यापेक्षा खूप जास्त मी त्याला घाबरते, कारण आत्ता तरी तो आम्हाला ओळखायला लागला आहे, त्यामुळे मग तो आमच्यावर भुंकत नाही. नाहीतर सुरुवातीला तो खूप जास्त भुंकायचा आणि मग मला खूप जास्त भीती वाटायची, कारण आता आमचं येणं जाणं पण खूप होतं आहे, त्यामुळे मग तो आता आम्हाला चांगलं ओळखतो आहे. आणि डिलिव्हरीनंतर पण मी इथे 2-3 महिने होती, त्यामुळे मग टॉमी आता आम्हाला चांगलं ओळखतो आहे. आणि आर्यंश अगदी लहान होता तेव्हापासून टॉमी अजिबात आर्यंशवर भुंकत नव्हता आणि आत्ताही भुंकत नाही. तर बघा इथे मम्मीच्या भाज्या निवडायचं काम चालू आहे, पण ते सुकलेलं आहे ना, आता फ्रेशवालं ठेव. हां ते काढ बाजूला, नीट ठेव, व्यवस्थित ठेव. नाही व्यवस्थित ठेव, सरळ करून ठेव. हां असं करायचं, ठेव असं. हां अरे मध्ये ठेव ना असं. हां असंच ठेव खाली. ओके. आणि नमस्कार कर पंजोबांना. व्हेरी गुड. तर हे आहेत माझे बाबा आणि यांना जाऊन 6 वर्ष झाली, म्हणजे माझ्या लग्नानंतर 8 दिवसांनीच बाबा गेले.
तर आम्ही सगळेच त्यांना खूप मिस करतो. आणि बाबा म्हणजे आमच्या घराचा आत्मा होता. म्हणजे घर आहे, आठवणी आहेत, पण तिथे बाबा नाही आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात बाबांची आठवण आहे. त्यामुळे तिथे गेलं की खूप कमी कमी वाटतं. अजूनही 6 वर्ष झाले पण असं वाटतच नाही की बाबा नाही आहेत म्हणून. तर इथे ना बाजूच्या आजीने थोडाफार भाजीपाला दिला होता तिच्या शेतातला, सो तो घेतला. आणि इथे मम्मीने मस्त शेवग्याच्या शेंगा फ्राय केल्या होत्या, त्याचबरोबर मेथीची भाजी बनवली होती. आणि इकडे ना कामवाल्या मावशी आल्या होत्या. तर आर्यांश ना त्यांना अशा इन्स्ट्रक्शन्स देत होता की इथे क्लीन करा, तिथे क्लीन करा. तर त्याचं असं चालू होतं. आणि मी त्याला सांगत होती की आर्यांश असं बोलू नको. तर त्या मावशी म्हणतात की अगं ठीक आहे, कारण लहान मुलं असले ना बोलायला की मग कसं कामात वेळ निघून जातो तो कळतच नाही. तर छान वाटतंय त्यांना त्याचं बोलणं. त्या म्हणत होत्या की मस्त करमणूक होते तुम्ही आले की, कारण आर्यांश भरपूर गप्पा गोष्टी करतो आणि त्याला काही अशी ओळख लागत नाही, पण आता तो त्यांना चांगला ओळखतो. तर आता बघा हा हर्षू मामा इथे काय घेऊन आलाय. एवढं नको देऊ, थोडंसं दे ना तोडून. एवढं खायचं असतं ते. आर्यांशमध्ये खायला काहीच नसतं. छान आहे रे. तर इथे हर्षू मामा विड्याचं पान घेऊन आला होता आणि आम्हाला देत होता खायला. तर ॲक्च्युली ते चांगलं असतं म्हणजे डायजेशनसाठी वगैरे. तर सुरुवातीला ते छान लागतं, पण नंतर जेव्हा आपण गिळतो ना त्यावेळेस हलकंसं कडवट किंवा तिखटपणा असतो ना, तर तसं लागलेलं ते, कारण ते प्रॉपर त्या मसाल्यासोबत खाल्लं की मग छान वाटतं. तर आता इथे ना काका काकींची निघायची वेळ झाली होती, कारण ते पण 1च दिवसांसाठी आले होते. त्यांचं सगळं पॅकिंग वगैरे ह्या गोष्टी बाकी होत्या. आणि ते बाबा आहेत तर ते माझ्या बाबांचे छोटे भाऊ आहेत. तर ते पण आता खूप म्हातारे झालेत आणि वयानुसार त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी विसरायला होतात. सो आता इथे सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले. तर आता फायनली ते निघालेत मुंबईसाठी आणि आम्हालाही थोड्याच वेळात पुण्यासाठी निघायचं होतं. कारण जे काही आपल्याला गावावरून भाजीपाला वगैरे ह्या गोष्टी दिल्या जातात तर आमचं ते सगळं भरायचं बाकी होतं. पण पहिलं म्हटलं यांना गुड बाय करू. तर इथे काका आर्यांशला म्हणत होते की तुझ्या जेवढ्या काही टॉयज आहेत, कार्स आहेत, तर ते तू आता आदित्य मामाच्या बेबीला दे. कारण आत्ताच आमच्या मामाला, US मामाला बेबी झाला आहे आणि तो आता 1 महिन्याचा आहे. तर त्यासाठीच काका काकी तिकडे जात आहेत. सो चला त्यांना बाय केलं आणि इथे आम्ही पण छान रेडी झालो आहे आणि आता निघायचं होतं आम्हाला पुण्यासाठी. तर इथे पप्पा पण मागे बाय करतायत. तर पहिल्यांदाच आर्यांश इथून निघायला नको म्हणत होता, कारण यापूर्वी पण तो बऱ्याचदा इथे राहिला आहे आणि नेहमी त्याला विचारलं की जायचं का आता आपल्या घरी पुण्याला, तर तो लगेच हो म्हणायचा. पण ह्या वेळेस ना म्हणजे त्याला अजिबात निघावं असं वाटत नव्हतं. तो म्हणायचं की मम्मा आपण आज थांबूया ना. आणि मामाचे त्याचे सारखे भांडणं चालू असतात. आल्यापासून तो त्याच्या खोड्या करत असतो, त्याला रडायला लावत असतो, चिडवत असतो. आणि तरी पण आर्यांश निघताना मामाला म्हणत होता की मामा चल ना तू आमच्यासोबत पुण्याला. आणि त्याच्या हट्टासाठी मामा थोड्या वेळ का होईना पण कारमध्ये बसला. तर आता फायनली आम्ही इथे निघत आहोत. तर आता इथे आम्ही मामाला तर बोलवलं आहे रक्षाबंधनला, कारण आमचं काही येणं होणार नाही. कारण आत्ताचा काही आमचा राऊंड फिक्स नव्हता, पण आम्हाला मुंबईला जाणंही काही शक्य झालं नाही. त्यामुळे मग काका काकींना भेटण्यासाठी इकडेच यावं लागलं, जेणेकरून सगळ्यांची भेट झाली. तर आता आम्ही यानंतर गणपतीलाच येऊ असं चालू होतं, कारण आम्ही काही पुण्यामध्ये गणपती बसवत नाही आणि इकडे यांच्याकडे 10 दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे असं चालू होतं की 1-2 दिवस गणपतीसाठीच येऊ, पण आता परत रक्षाबंधन 8-10 दिवसांनीच आलं आहे. तर सारखं सारखं यायला काही जमणार नाही. तर बघूया आता. मामाला तर आम्ही बोलवलं आहे पुण्याला, पण आम्हाला माहिती आहे की मामा काय आमचा येणार नाही, कारण त्यालाही त्याच्या मागे त्याची कामं असतात. सो बघूया आता ते कसं होतं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे पुण्यासाठी. आता माहेरी तुम्ही 1 दिवसासाठी या किंवा जास्त दिवसांसाठी या, पण निघताना आपल्याला म्हणजे खूप वाईट वाटतं की लगेच अरे 1च दिवस आलो आणि लगेच तो दिवस संपला. पण आता काय करणार, आपल्याला थांबून पण जमणार नाही, कारण आता आपल्या मुलांचं पण आपल्याला बघायचं असतं. आर्यांशची पण स्कूल चालू झाली आहे आणि आपलीही कामं असतात, आपलंही नेहमीचं रुटीन असतं. त्यामुळे आणि त्यांचंही रुटीन असतं जे आपल्यामुळे पण कुठेतरी डिस्टर्ब होत असतं. तर आता चहाची वेळ झाली होती आणि हे जे रेस्टॉरंट आहे ना, तर हे 5-6 महिनेपूर्वीच झालं आहे, नवीनच आहे. त्यामुळे मग इथे आम्हाला एकदा ट्राय करायचं होतं.
पण जेवणाच्या वेळेस आम्ही कधीच ह्या हॉटेलपर्यंत पोहोचलो नाही, कारण जेवणाची जेव्हा वेळ असायची त्यावेळेस आम्ही एकतर पुण्यात पोहोचलेलो असायचो किंवा मग गावाच्या अगदी जवळ असायचं, त्यामुळे मग इथे कधी आमचं येणं झालंच नाही. सो म्हटलं चला चहा तरी आपण आज इथे घेऊया आणि त्यासोबत आम्ही वडापाव पण ऑर्डर केला होता, कारण म्हटलं चला टेस्ट ॲटलिस्ट आपल्याला कळेल, कारण आम्हाला बिलकुल भूक नव्हती पण वडापाव यायला खूप जास्त वेळ होता, म्हणजे ऑर्डर यायला लेट होती, त्यामुळे मग फक्त आम्ही चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. बाहेरचं क्लायमेट एवढं थंड आहे ना की आर्यांश मस्त गाडीमध्ये झोपून जातो आणि त्याची मग छान झोप झाली की मग त्याची चिडचिडही कमी होते. तर आता तो झोपेतून उठला होता आणि त्याचं लगेच चालू झालं की भूक लागली. खरं तर ना त्याने आज इव्हिनिंगच्या वेळेस काहीच खाल्लं नव्हतं, दुपारी जेवला होता त्यावरच, आणि इव्हिनिंगच्या वेळेस त्याला भूक नव्हती, त्यामुळे मग तो तसाच गाडीमध्ये झोपला आणि मग उठल्यानंतर त्याचं चालू झालं की त्याला भूक लागली. सो आम्ही इथे आता जेवायला थांबलो होतो आणि ह्या पण रेस्टॉरंटला आम्ही पहिल्यांदाच थांबलो होतो. सगळे रेस्टॉरंट आम्ही आज नव्यानेच ट्राय करत होतो. तर हे पण कृष्णलीला प्युअर व्हेज आहे आणि यांची पण फूड क्वालिटी जी आहे तर ती बेस्ट आहे. तर आम्ही साधं सिंपल बिर्याणीच घेतली होती आणि आर्यनसाठी जे आहे ना तर ते व्हेज मंचुरियन घेतले होते, जे की त्याला खूप जास्त आवडतात. आणि बघा तो फक्त काकडी म्हणजे सॅलडच खात होता. तर असं असतं त्याचं, फक्त भूक लागली म्हणायचं आणि मग जेवायचं तर बिलकुल नाही, आणि मग नंतर ते आम्हालाच संपवावं लागतं अगदी भूक नसली तरी पण, कारण आम्ही ठरवलं होतं तो जर उठला नाही किंवा जर त्याने काही त्रास नाही दिला तर मग घरी जाऊन जे काय आहे ना तर तो आपण सिंपल असा मसाला राईस बनवूया आणि त्यावरच आपलं होऊन जाईल. कारण मसाला राईस आर्यांश पण आवडीने खातो, पण नाही, आर्यांशला लगेच उठल्यानंतर भूक लागली आणि आता जेवण करून आम्ही निघालोय घरी जायला. तर आजसाठी एवढंच, आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. बाय.